आपण पाहिलं की आद्यक्रांती गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे यांनी फक्त भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांना तयार करून योगदान दिलं नाही, तर त्याही आधी 1823 साली त्यांनी अस्पृश्यतेसारख्या भयंकर सामाजिक रूढीविरुद्ध एक अत्यंत धाडसी आणि कृतिशील पाऊल उचललं होतं. बरोबर. त्यांनी लोकसहभागातून खोदलेली आणि सर्वांसाठी खुली केलेली विहीर ही केवळ पाण्याची सोय नव्हती. नाही, तर ती भारतीय सामाजिक इतिहासातील समानतेच्या लढ्यातला एक मैलाचा दगड आहे. कधी एका व्यक्तीने उचललेलं वरकरणी छोटं वाटणारं पाऊल पण किती प्रचंड परिणामकारक ठरू शकतं. लहुजी साळवेंचं कार्य हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. अगदी. त्या एका विहिरीने फक्त पाणी नाही दिलं, तर लोकांच्या विचारांना नवी दिशा दिली, समाजातल्या रूढ कल्पनांना आव्हान दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, समानतेसाठी उभं राहण्यासाठी एक स्फूर्ती दिली. त्यांनी सिद्ध केलं की खरा वस्ताद तोच, जो फक्त शरीराला नाही तर समाजालाही सशक्त आणि निरोगी बनवण्यासाठी प्रयत्न करतो. बरोबर. खरंच खूप प्रेरणादायी इतिहास आहे हा.